हॅलो फ्रेंड्स. सो बघा, आपण आजच्या लेक्चरला न्यू पॉईंट स्टार्ट करणार आहोत यामध्ये. सो इट इज द शेड्यूल डब्ल्यू. तर बघा, शेड्यूल डब्ल्यूमध्ये काही असे ड्रग्ज दिले आहेत की ते मार्केटेड अंडर द जेनरिक नेम्स ऑनली. ठीक आहे. सो इन द फर्स्ट पॉईंट, लिस्ट ऑफ द ड्रग्स विच शाल बी मार्केटेड अंडर द जेनरिक नेम ऑनली. यामध्ये असे काही ड्रग्स आहेत, त्याची ड्रग्सची लिस्ट दिलेली आहे की ते मार्केटमध्ये फक्त जेनरिकच्या नावाने ओळखली जातात, जेनरिक मेडिसिन म्हणून. सो इन द इन्क्लुडेड्स ओनली 5 ड्रग्स दॅट शॅल बी मार्केटेड अंडर दी जेनरिक नेम्स ऑनली. सो इन द फर्स्ट वन ड्रग्स ॲनॅल्जिन. ठीक आहे, ॲनॅल्जिन. सो याचा यूज काय मग ॲनॅल्जिनचा? सो यूजिंग द रिलीव पेन, इन्फ्लेमेशन, फ्लेवर अँड हेडेक. सो ठीक आहे. नेक्स्ट आहे ॲस्प्रिन. इट इज यूज इन द treating the non-sterile, and it is drug have the non-sterile anti-inflammatory drug here, and so it is used in reduce fever and moderate the pain. So next a chlorpromazine. ठीक आहे. सो इन द यूज इन द मेंटल इलनेस, मानसिक आजार म्हणतो, अँड इट इज अदर डिसऑर्डर इन सायकोटिक डिसऑर्डर. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे फेरस सल्फेट. सो फेरस सल्फेट इट इज द ट्रीट इन आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे पिप्रेझिन. इट इज ट्रीटिंग दी कॉमन राऊंडवर्म्स अँड ट्रीट दी वर्म इन्फेक्शन्स. सो नेक्स्ट बघा शेड्यूल एक्स. तर शेड्यूल एक्समध्ये काय बघा? सो इन द शेड्यूल एक्स दी लिस्ट ऑफ हॅबिट फॉर्मिंग सायकोट्रॉपिक अँड अदर सच ड्रग्स. तर यामध्ये अशा काही ड्रग्सची लिस्ट दिली आहे. त्यामध्ये हॅबिट फॉर्मिंग असतील ड्रग्स, सायकोट्रॉपिक ड्रग्स आणि इतर different types of the drugs. So in the schedule X contains list of the drugs. तर या शेड्यूल एक्समध्ये यांनी काही ड्रगची लिस्ट दिली आहे. सो बघा, त्यामध्ये नीड डिस्क्रिशन व्हाईल डिस्पेंडिंग अँड फार्मासिस्ट शूड एन्श्युअर दॅट द ड्रग्स आर नॉट सोल्ड विदाऊट प्रिस्क्रिप्शन. तर यामध्ये फार्मासिस्टनी काळजी घ्यायला पाहिजे की हे जे काही ड्रग्स आहेत ते विदाऊट प्रिस्क्रिप्शन त्यांनी पेशंटला किंवा अनदर पर्सनला ते इन्श्युअर केले गेले नाही पाहिजे, त्यांचे कोणते सॉल्ड झाले नाही पाहिजे विदाऊट प्रिस्क्रिप्शन्स. सो नेक्स्ट हॅव अ वॉर्निंग मेन्शन ऑन लेबल शेड्यूल एक्स ड्रग्स. तर या शेड्यूल एक्स ड्रगमध्ये त्यांनी काही वॉर्निंग दिली त्यावर. ठीक आहे. सो बघा, त्यावर काय वॉर्निंग आहे? टू बी सोल्ड ऑन रिटेल ऑन प्रिस्क्रिप्शन ऑफ अ रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर. हे जे काही ड्रग्स आहेत ते फक्त रिटेलवालेच, आणि त्यामध्ये प्रिस्क्रिप्शन पाहिजे, RMPची प्रिस्क्रिप्शन त्यामध्ये पाहिजे. ठीक आहे. तरच प्रिस्क्रिप्शन असेल तरच ते RMP थ्रू ते तुम्ही डिस्पेन्स करू शकता, ते सोल्ड करू शकता. नेक्स्ट द लेबल विल ऑल्सो हॅव अ सिम्बॉल XRX इन अ रेड कॉन्स्पिक्युअसली डिस्प्लेड ऑन द टॉप लेफ्ट कॉर्नर ऑफ द टेबल. सो बघा, माझ्यामध्ये हे जे काही शेड्यूल एक्समधील ड्रग्स आहेत, हॅबिट फॉर्मिंग ड्रग्स, सायकोट्रॉपिक्स अँड अदरचे ड्रग्स आहेत. सो या ड्रग्ससाठी शेड्यूल एक्समधील सेपरेट त्यांनी सिम्बॉल दिलेला यामध्ये XRX. सो तो रेड कलरमध्ये त्यांनी स्पष्टपणे कॉन्स्पिक्युअसली डिस्प्ले केलेला आहे. तर कुठं? टॉप लेफ्ट कॉर्नर ऑफ दी टेबल. सो नेक्स्ट आहे आफ्टर डिस्पेंडिंग दी ड्रग फार्मासिस्ट मस्ट स्टॅम्प अँड रिटर्न अँड दी प्रिस्क्रिप्शन. तर नंतर ते जे काही ड्रग्स आहेत ते फार्मासिस्टने डिस्पेन्स केल्यानंतर ते स्टॅम्प किंवा ते रिटर्न प्रिस्क्रिप्शन त्यांनी द्यायला पाहिजे किंवा ते घेतलं पाहिजे. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे मेंटेन अँड रेकॉर्ड परचेस सेल ऑफ द ड्रग्स अँड प्रिझर्व इट फॉर द पिरियड ऑफ 2 years फ्रॉम द डेट ऑफ ट्रान्झॅक्शन्स. तर यांनी जे काही ते सेलिंग केलं, ते ड्रग्सचं सेलिंग वगैरे केलेलं आहे, ते त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेले ड्रग्स, त्याचं जे काही रेकॉर्ड आहे परचेस केलेलं किंवा त्याचे मेंटेन ठेवणे यामध्ये गरजेचं आहे. तर किती दिवस? पिरियड ऑफ दी 2 years फ्रॉम डेट ऑफ ट्रान्झॅक्शन्स. ते ट्रान्झॅक्शन झालेल्या डेटपासून तर 2 वर्षापर्यंत ते मेंटेन ठेवलं गेलं पाहिजे त्यांचं रेकॉर्ड. सो त्यामध्ये मग काही फ्यू एक्झाम्पल्स दिले शेड्यूल एक्समध्ये. सो इन द फर्स्ट वन त्यामध्ये अमोबार्बिटल. ठीक आहे. तर बघू आपण याचे युसेस काय आहेत अमोबार्बिटलचे. तर यामध्ये इट इज अमोबार्बिटल इज ट्रीटमेंट ऑफ अँझायटी. सो नेक्स्ट आहे ॲम्फिटेमाइन्स. सो इट इज ट्रीटिंग दी अटेन्शन हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. सो नेक्स्ट आहे डिक्झॅम्फिटेमाइन्स. ठीक आहे. सो इट इज ट्रीटमेंट इन द अटेन्शन डिफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, याला ADHD म्हणतो शॉर्ट फॉर्म. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे ग्लुटेथिमाइड.
It is the glutathione. It is the sleep inhibition or maintenance disorder आहे. सो इट इज द लाईक ॲज बार्बिच्युरेट्स जो ड्रग आहे त्यासारखाच हा ग्लुटेथिमाइड ड्रग आहे. सो इट इज द हायप्नोटिक अँड सेडेटिव्ह सो इट इज द हिप्नोटिक अँड सेडेटिव्ह ड्रग ऑफ द ग्लुटेथिमाइड. नेक्स्ट आहे मिथाइल फेनिडेट. ठीक आहे, मिथाइल फेनिडेट. सो इट इज द ड्रग हॅव द स्टिम्युलंट ॲक्टिव्हिटी शोन. ठीक आहे, स्टिम्युलंट ॲक्टिव्हिटी शोन. हा जो ड्रग आहे तो स्टिम्युलंट ॲक्टिव्हिटी शो करतो. सो इट इज ट्रीटमेंट इन द नार्कोलेप्सी. नार्कोलेप्सी मीन्स इट इज द अनकंट्रोलेबल स्लिपिंग. झोपेवर नियंत्रण राहत नाही यामध्ये. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉईंट आहे शेड्यूल वाय. तर शेड्यूल वायमध्ये काय मग, तर इन द बघा शेड्यूल वायमध्ये काय आहे. सो रिक्वायरमेंट्स अँड गाईडलाईन्स फॉर द क्लिनिकल ट्रायल्स, इम्पोर्ट अँड मॅन्युफॅक्चर ऑफ न्यू ड्रग्स. तर शेड्यूल वायमध्ये काय आहे मग, काही गाईडलाईन्स दिल्या आहेत त्यांनी, त्याच्या रिक्वायरमेंट्स दिल्या आहेत त्या काही ड्रगच्या, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ड्रगच्या. ठीक आहे, त्यामध्ये त्याचे क्लिनिकल ट्रायल्स दिले आहेत, त्याची इम्पोर्टिंग. ठीक आहे, आणि त्याच्या रिक्वायरमेंट्स या ड्रगच्या शेड्यूल वायमध्ये दिलेल्या आहेत. सो इन द शेड्यूल कवर्स लाईक डिटेल लाईक बघा त्यामध्ये शेड्यूलमध्ये काय दिलेलं आहे मग, केमिकल अँड फार्मास्युटिकल इन्फॉर्मेशन दिलेली यामध्ये. नेक्स्ट ॲनिमल टेस्ट दिले आहेत डिफरंट टाईपच्या. टॉक्सिकोलॉजी अँड फार्मेकोलॉजी दिलेली त्यांची यामध्ये. क्लिनिकल ट्रायल्स आहेत त्यामध्ये काही. ठीक आहे, मग क्लिनिकल ट्रायल्समध्ये नेचर ऑफ ट्रायल्स आहे त्यामध्ये, त्याचे सबटाईप्स, परमिशन ऑफ ट्रायल्स, रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ स्पॉन्सर अँड इन्व्हेस्टिगेटर. सो इन द टोटल ऑल अबाव इन्फॉर्मेशन इन द शेड्यूल वाय. सो नेक्स्ट पॉईंट आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीज. तर यामध्ये बघा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीजच्या काही डिफरंट टाईप्स आहेत त्यामध्ये, ते आपण वन बाय वन बघूया. सो फर्स्ट वन आहे ॲडवायझरी. ॲडवायझरीमध्ये त्याचे सबटाईप्स आहेत, 2 पॉईंट्स आहेत त्यामध्ये. सो फर्स्ट वन आहे ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड, DTAB. नेक्स्ट आहे ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटी, DCC. नेक्स्ट सेकंड पॉईंट आहे ॲनालिटिकल. सो इन द फर्स्ट वन आहे दी सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी, सेकंड दी कंट्रोल लॅबोरेटरीज इन द स्टेट, आणि थर्ड वन आहे गव्हर्मेंट ॲनालिस्ट. नेक्स्ट थर्ड वन एक्झिक्युटिव्ह. सो इन द लायसन्सिंग ऑथॉरिटीज सेंट्रल अँड स्टेट. नेक्स्ट ड्रग इन्स्पेक्टर्स, कस्टम कलेक्टर. तर यामध्ये बघू आपण फर्स्ट पॉईंट ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड. ठीक आहे, तर ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्डमध्ये काय मग, सेंट्रल गव्हर्मेंट अपॉइंट्स ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड DTAB टू ॲडवाइज दी सेंट्रल अँड स्टेट गव्हर्मेंट ऑन टेक्निकल मॅटर्स अरायझिंग आउट ऑफ दी ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दिस ॲक्ट अँड टू कॅरी आउट दी अदर फंक्शन्स असाइन्ड टू बी बाय दिस ॲक्ट. तर यामध्ये केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या कायद्याच्या कारभारामुळे त्यांच्या कामामध्ये वर्कमध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम तयार झाल्यामुळे उद्भवल्यामुळे काही गोष्टींबद्दल त्यांनी विचार करून केंद्र व राज्य सरकारला स्टेट और सेंट्रल गव्हर्मेंटला कन्सल्टेट करण्यासाठी किंवा सल्ला देण्यासाठी आणि या लॉद्वारे नियुक्त केलेल्या व इतर वर्क त्यांचे जे काही आहेत ते वर्क पार पाडण्यासाठी DTABची नेमणूक केली जाते. ठीक आहे, किंवा DTAB त्याची नेमणूक करते. सो थँक्यू.